नमस्कार. आज आपण गोकुळ हा धडा पाहणार आहोत. या धड्याचे लेखक राम गणेश गडकरी हे नाटककार, कवी व विनोदी लेखक म्हणून प्रसिद्ध आहेत. प्रेमसन्यास, पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला ही यांची गाजलेली नाटकं. किर्लोस्कर नाटक मंडळीत ते तालीम मास्तर होते, म्हणून यांना मास्तर या नावानेही ओळखत. यांनी गोविंदग्रज हे टोपणनाव घेऊन कविता लिहिल्या, तर बाळकराम या नावाने विनोदी लेखही लिहिले. गोकुळ हा त्यांच्या प्रेमसन्यास या नाटकातून घेतलेला एक प्रवेश आहे. स्वभावनिष्ठ आणि शब्दनिष्ठ विनोदाची उदाहरणे म्हणून यातील संभाषण महत्त्वाचे ठरते. गोकुळ. आता या विसराळूपणाला काय करावे, अगदी घटकेची सुद्धा आठवण राहत नाही. कोणकोणती कामे करायची आहेत त्याची आठवण राहण्यासाठी उपरण्याला या गाठी मारून ठेवल्या, पण आता कोणती गाठ कशासाठी हेच विसरलो. मला स्मरणशक्ती द्यायला ब्रह्मदेव अजिबात विसरला की काय. चांगला पोशाख घालून कोठे जायला निघालो तो कुठे जायचे याचाच विसर पडला, म्हणून तिला तरी विचारून पाहावे एवढ्यासाठी पुन्हा परतून आलो. बाकी ती सांगेल की नाही याचा संशयच आहे. हा विसराळूपणा आणि ही भांडखोर बायको या दोन्हींनी माझ्या जन्माचे इथेच सार्थक झाले आहे. कोणतीही गोष्ट विसरायचे मी विसरत नाही, आणि कोणती गोष्ट विसरल्याबद्दल रागवायचे ती विसरत नाही. वा वा गोकुळ, धन्य तुझा संसार. पण अशा विचारात वेळ घालवून उपयोग नाही, नाहीतर घरी कशासाठी आलो हेचाच विसर पडेल. त्याची आठवण आहे तोच तिला हाक मारावी. अगं ऐकलंस का, जरा इकडे ये पाहू. अगं ऐकलंस का, ए. मथुरा हात पुशीत बाहेर येते. मथुरा. झाले का एकसारखे ओरडायला, जरा हात धुत होते तर 50 हाका झाल्या. वाघ का पाठीस लागला आहे तुमच्या. गोकुळ. तशातला काही प्रकार नाही. तू अशी सदा हात धुवून पाठीस लागल्यावर वाघाला सवड कुठून मिळणार. म्हटले कामामुळे पहिल्या हाकीची तुला आठवण राहणार नाही. मथुरा. न राहायला काय झाले आहे मला, आपल्यासारखेच का जग आहे सारे. गोकुळ. बरे ते असो, काय विचारणार होतो मी तुला. पाहिलेस हे असे होते. मथुरा. काय हे, आपल्याला आपल्या नावाचा विसर कसा पडत नाही याचे. गोकुळ. तू माझ्या नावाने नेहमी खडे फोडीत राहिली नसतीस तर खात्रीने मी नाव सुद्धा विसरलो असतो. आठवण म्हणून कशी ती राहत नाही. मथुरा. आठवण राहत नाही तर उपरण्याला खूनगाठ बांधावी एखादी. गोकुळ. ही बघितलीस, खूनगाठीच्या फुग्यांनी उपरण्याची कशी सुटपुतळी झाली आहे ती. मथुरा. हे काय, माझी आपली गाठ पडली आहे म्हणूनच आपली अब्रू ठिकाणावर आहे. इतक्या का गाठी देतात कुठे. करायचे ते भारीच. आता देशमुखांच्या येथे 4 माणसे जमणार आणि ते असे सोंगासारखे. गोकुळ. शाबास, हेच विचारणार होतो. देशमुखांकडे जायला निघालो होतो, हेच वाटेत विसरलो. गोकुळ एक गाठ सोडतो. मथुरा. बरे, मगाशी ते सामान आणायला सांगितले त्याचे काय झाले. गोकुळ. काय व्हायचे, हेच झाले. वाण्याच्या दुकानापर्यंत गेलो आणि काय आणायचे ते विसरलो. मथुरा. बाई बाई बाई, हद्द झाली आता. शेरभर साखर आणि तोळाभर केशर एवढं सुद्धा विसरला ना. गोकुळ. जिन्सा लक्षात होत्या, पण शेरभर साखर आणि तोळाभर केशर की तोळाभर साखर आणि शेरभर केशर ह्याचा निर्णय होईना, तेव्हा टाकले ते उद्यावर काम. मथुरा. ते नाही चालायचे, आधी सामान आणा, नाहीतर आज चूल बंद, रात्री जेवायला काही मिळायचे नाही. गोकुळ. बरी आठवण केलीस, मला आज देशमुखांकडे पाहुण्यांच्या पंक्तीला बसायचे आहे, हे मी विसरलोच होतो. आता तुला वाटेल तर ठेव चूल बंद. मथुरा. मी म्हणते सामान आधी आलेच पाहिजे, मग जायचे होते कोठे भीक मागायला. आणखी उठ पाय देशमुखांकडे. काय असते हो तुमचे. गोकुळ. काय असते म्हणजे.
आज लहानपणापासून त्यांनी मला वाढवले, लिहायला वाचायला शिकवले, संसार थाटून दिला आणि म्हणते तिथे काय असते, मोठी शहाणीच की नाही तू. घरात काय वाटेल ते कर. आज तिकडे पाहुणे येणार, 4 माणसे जमणार आणि मी नाही गेलो तर आडून बसले त्यांचे अगदी. हे पहा, तुम्हाला जर माझा छळ करायचा असेल तर मी जाते आपली माहेरी. माझ्या बापाच्या इथे अन्न वस्त्राला काही तोटा नाही. गोकुळ: वाह, तुझा बाप म्हणजे हजाराचा पोशिंदाच की नाही. त्याच्या खानावळीत रोज 200 पानं जेवून उठते, तेव्हा अन्नाला काही तोटा नाही खरा. पण 7 रुपये महिना तू देणार कुठून? मथुरा: इतके हिणवायला नको काही. माझी आई खंबीर आहे मला पोसायला. म्हशीचे शिंगे म्हशीला काही जड होत नाहीत. गोकुळ: मग लग्नाची तरी उठाठेव कशाला केली, म्हणजे त्या म्हशीची शिंगे माझ्या डोक्यावर तरी बसली नसती. मथुरा: लग्न तरी कुठे करणार होते माझे, पण हळद कुंकवाला आधार म्हणून. गोकुळ: म्हणून माझ्या गळ्यात तुझ्या माळेची तांत बांधली वाटते, म्हणे मी त्यांना जड नाही. इतका उदार तुझा बाप असता तर मग दिवाळी सणासाठी तुला आणि मला महिनाभर ठेवून अखेर 9 रुपये दरमहाप्रमाणे दोघांचा 18 रुपये आकारा का केला असता माझ्यावर. त्याने केला दिवाळ सण, पण माझे निघाले दिवाळे. मथुरा: आपल्यासारख्या दिवाळखोराला असेच पाहिजे. एरवी मी एकटी गेले म्हणजे माझा मानपान सुद्धा ठेवतात सारी माणसे. इतकी माणसे असतात आमच्या बाबांच्या खानावळीत, पण माझ्या खेरीज पानही हालत नाही. गोकुळ: खरेच पान हालत नसेल. खानावळीतली 200-200 पाने हलवायला तुझ्यासारखी खंबीर बायकोच पाहिजे. आणि याच गुणामुळे मात्र तुझा बाप अन्न तर देईलच, पण तुझ्या गुणावर पांघरून सुद्धा घालील. तर मित्रांनो, हा होता गोकुळ. तुम्हाला हा धडा कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर बालभारती पुस्तकातील असेच वेगवेगळे धडे ऐकायला आवडत असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार.